मध्य प्रदेशातील सुगंधी तंबाखूचा माल राज्यात विक्रीची परवानगी नसताना त्याची वाहतूक केल्याने तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी धडक कारवाई करत तस्करांना चांगलाच दणका दिला। या कारवाईत 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मध्य प्रदेशातील सेंधवा येथून तंबाखू भरलेला ट्रक शिरपूरच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली। त्यांनी पथकास सीमा तपासणी नाका येथे कारवाई करण्यासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिले। काल सकाळी 6:30 वाजता संशयित ट्रक येताच थांबवण्यात आला। चालकाने चौकशीत माहिती देण्यास टाळाटाळ केली। पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असताना सुगंधी तंबाखूचा माल बेकायदेशीर मार्गाने वाहतूक करण्याचा प्रयत्न या कारवाईने पोलिसांनी हाणून पाडला। 4,70,400 रुपये किमतीचा आराधना छाप सुगंधी तंबाखू, 3,96,800 रुपये किमतीचा प्रीमियम रत्न छाप सुगंधी तंबाखू व 15 लाखांचा ट्रक असा एकूण 23,67,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चालक सद्दाम मुनिजर, सहचालक बिलाल फजर खान यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, असई रफिक मुल्ला, हवालदार संदीप ठाकरे, संतोष पाटील, कॉम्रेड योगेश मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई, कृष्णा पावरा यांनी केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, धुळे। आज दिनांक 30 जानेवारी रोजी पहाटे गोपनीय बातमी मिळाली होती की सेंधव्याहून शिरपूर मार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली तंबाखू सुगंधित आराधना छाप आणि रत्ना प्रीमियम रत्ना तंबाखू याची वाहतूक होणार आहे। त्या माहितीप्रमाणे आम्ही एक पथक तयार करून संबंधित ट्रक चालक व क्लीनर यांना ताब्यात घेतले। त्यांना विचारपूस केली असता त्यामध्ये सदर प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला। यामध्ये सद्दाम मुनिवर हा चालक व क्लीनर बिलाल खान यांना ताब्यात घेऊन यातील इतर आरोपींची माहिती घेऊन त्यांना सुद्धा या गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची आम्ही तजवीज केलेली आहे। सदर गुन्हा अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, DYSP सचिन हिरे सर यांचे मार्गदर्शन व सूचना लाभलेल्या आहेत। या सूचनांप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत।